श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात माघ पौर्णिमेला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. या दिवशी पवित्र नदींमध्ये स्नान करणे आणि दान करण्याला विशेष महत्त्व आहे. हे दान केल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. तसेच या दिवशी गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या संगमात स्नान केल्याने सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते. तसेच देवी लक्ष्मी, भगवान विष्णू आणि शंकराची पूजा केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते. हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी 11 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6:55 सुरू होईल, तर 12 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7:22 समाप्त होईल. आणि यंदा माघ पौर्णिमेचं व्रत जे आहे ते आपल्याला 12 फेब्रुवारी म्हणजे बुधवारी करायचं आहे. चंद्रोदयाची वेळ संध्याकाळी 5:49 असणार आहे. या दिवशी अनेक शुभयोग तयार होत आहेत. सौभाग्य आणि शोभन योगामध्ये केलेल्या उपासनेने आणि दानाचे आपल्याला शाश्वत फळ हे प्राप्त होत असतं. तसेच अश्लेषा आणि माघ नक्षत्राचा योग जो आहे तो अत्यंत शुभ मानला जातो. या काळात पवित्र नदीत स्नान आणि पूजासाठी विशेष महत्त्व हे दिलं जातं. तसेच शिवयोग हा भगवान शिव आणि विष्णूच्या पूजेसाठी विशेष फलदायी मानला जातो. हिंदू धर्म ग्रंथामध्ये सांगितलं आहे की जगाचे पालन करता गंगेच्या पाण्यात राहतात. यामुळे माघ पौर्णिमेच्या दिवशी गंगेत स्नान केल्याने पुण्य प्राप्त होते. तसेच माघ पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेव आणि लक्ष्मीचीही पूजा केली जाते. या दिवशी वस्त्र, अन्न आणि गहू दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते की माघ पौर्णिमेच्या दिवशी वस्त्र, अन्न आणि गहू दान केल्याने विष्णूंचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. तसेच माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान सत्यनारायणाची पूजा केल्याने सर्व इच्छाही पूर्ण होतात. ज्योतिषशास्त्रात या तिथी संबंधित अनेक उपाय सांगितले आहेत आणि जे खूप प्रभावी आहेत. आणि म्हणूनच आज माघ पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आवर्जून आपल्या कुलदेवीची पूजा आणि सेवा ही करायची आणि कुलदेवीला ही एक वस्तू अर्पण करायची. ही वस्तू केल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे, केला उपाय सुद्धा म्हणू शकतो, जे प्रत्येकाने आज करायचं. त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. कुलदेवी आपल्या कुलाचा उद्धार करणारी असून वंशवृद्धी करणारी असल्याने प्रत्येकाने दररोज कुलदेवीची देवघरात टाक असेल किंवा मूर्ती असेल किंवा फोटो असेल त्याची नित्यनेमेने पूजा करावी. त्याने ती आपल्या परिवारावर खुश राहून आपले व आपल्या परिवाराचे रक्षण करते. आपल्यावर व आपल्या परिवारावर येणारं संकट व आपत्ती दूर करते. तसेच आपल्या मुलामुलींचे शिक्षण, करिअर योग्य प्रकारे होऊन त्यांचा विवाहयोग उत्तमरीते घडवून आणते. परिवाराचे आरोग्य उत्तम ठेवून बाहेरील बाधा, करणी, नजरदोष यापासून संरक्षण करते. तसेच आपले सर्व प्रकारची उन्नती करून आर्थिक बाजू भक्कम करते. तसेच कुलदेवीच्या नित्य सेवेने सर्व प्रकारची सुखे, संपत्ती, आयुष्य यांच्यात वृद्धी करते. ज्यांना आपली कुलदेवी माहीत नाही त्यांनी कोणत्याही देवीची उपासना करून 99 मंत्राचा 108 वेळा मंत्र जप हा करायचा आहे. ज्यांना आपली कुलदेवी माहीत आहे त्यांनी निदान कमीत कमी वर्षातून एकदा तरी आपल्या मूळ कुलदेवीच्या दर्शनाला जाऊन तिची ओटी, चुडा भरून मान सन्मान करावा. तसेच कळत नकळत झालेल्या चुकांची क्षमा याचना सुद्धा करायची आहे. तसेच पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी तसेच अन्नपूर्णा देवीच्या पूजेबरोबर आपल्या कुलदेवीचे पूजा आणि सेवा करण्याला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. ही सेवा सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला ही सेवा जी आहे ती करायची. ही सेवा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकतात. आता तुमची कुलदेवीचं तुमच्याकडे टाक असेल किंवा मूर्ती असेल तर तिला तामणामध्ये घ्यायचं आहे
आणि तिला जलाभिषेक हा करून घ्यायचा. 11 पळी पाणी आपल्याला अर्पण करायचं. प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं. आता तुम्हाला कुलदेवीचं नाव माहिती नसेल तर तुम्ही 99 मंत्राचा जप केला तरीही चालणार आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा 99 मंत्र आहे. ह्याचा आपल्याला जप हा करायचा. 11 पळी पाणी अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला कुलदेवीच्या मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. आता काही कारणास्तव तुमच्याकडे देवीची मूर्ती पण नाही, टाक पण नाही, फोटो आहे. मग काय करायचं? मग तुम्हाला फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला एक सुपारी घ्यायची आणि सुपारीला देवीचं प्रतिकात्मक रूप समजायचं आहे आणि ही सेवा जी आहे ती आपल्याला करायची. आता आपल्याला एक तामण घ्यायचं आहे आणि तामणामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीच्या मूर्तीला ठेवायचं आहे आणि तिच्यावर आपल्याला कुंकुमार्चनची सेवाही करायची आहे. आपल्या उजव्या हाताचा अंगठा तसेच मधला बोट आणि करंगळी शेजारीचं जे बोट असतं त्याला अनामिका म्हणतात. या 3 बोटाने म्हणजेच काय तर मृगी मुद्रेने आपल्याला हे कुंकुमार्चन करायचं. तर कुंकुमार्चन करायची पण 2 पद्धती आहेत. आता तुम्ही देवीच्या पायापासून तिच्या मस्तकापर्यंत कुंकुमार्चन करू शकतात किंवा डायरेक्ट तिच्या मस्तकावर तुम्ही कुंकुमार्चन केलं तरीही चालणार आहे. प्रत्येक वेळेस कुंकुमार्चन करताना आपल्याला आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं. आता तुम्हाला कुलदेवीचं नाव माहिती नसेल तर तुम्ही 99 मंत्राचा जप केला तरीही चालणार आहे. आता हे कुंकुमार्चन आपल्याला कितपर्यंत करायचं तर जिथपर्यंत हे कुंकू देवीच्या खांद्यापर्यंत येत नाही तिथपर्यंत आपल्याला कुंकुमार्चन हे करायचं आहे. किंवा आता तुम्ही सुपारी घेतली असेल तर जिथपर्यंत सुपारी संपूर्ण कुंकुवामध्ये बुडत नाही तिथपर्यंत आपल्याला कुंकुमार्चन हे करायचं आहे. त्यानंतर आपल्या कुलदेवीला आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, धूपदीप, अगरबत्ती अर्पण करून घ्यायची आहे. फुलं अर्पण करून घ्यायची आहेत आणि त्यानंतर आपल्याला 2 विड्याची पानंही घ्यायची आहेत. आता ही जी 2 विड्याची पानं आहेत ती आपल्याला आपल्या कुलदेवीसमोर ठेवायची आहेत आणि त्यानंतर आपल्याला 16 लवंगा ज्या आहेत त्या घ्यायच्या. ज्या लवंगा आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायच्या. त्या अखंड असाव्या, कुठेही तुटलेल्या, फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या. आता ह्या 16 लवंगांपैकी 1 लवंग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे. आपल्याला 1 वेळा 99 मंत्राचं जप करायचं आहे आणि त्यानंतर ही लवंग जी आहे ती आपल्याला त्या विड्याच्या पानावर ठेवायचे. पुन्हा दुसरी लवंग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे. 99 मंत्राचा जप करायचा. पुन्हा ती लवंग जी आहे ती आपल्याला त्या विड्याच्या पानावर ठेवायची. अशा रीतीने आपल्याला 16 वेळा 99 मंत्राचा जप करायचा. 16 वेळा आपल्याला ही लवंग जी आहे ती त्या पानावर ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं. आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची. त्यानंतर संपूर्ण दिवसभर, संपूर्ण रात्रभर आपल्या कुलदेवीच्या मूर्तीला किंवा टाकाला जे आहे त्या कुंकुमामध्येच ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला देवपूजा केल्यानंतर देवीच्या मूर्तीला कुंकवातनं बाहेर काढून घ्यायचं आहे आणि हे कुंकू जे आहे ते आपल्याला एका डबीमध्ये भरून ठेवायचं आणि जेव्हा पण तुम्ही किंवा तुमची मुलं किंवा घरातील इतर सदस्य बाहेर जातील तर तेव्हा आवर्जून हे कुंकू जे आहे त्यांच्या कपाळावर लावायला लावा. असं केल्यामुळे त्यांच्यावर कधीही कोणत्याही प्रकारचं संकट तर येणारच नाही पण त्यांची भरभरून अशी प्रगती होणार आहे. कारण कुंकवात शक्ती तत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावरती जागृत होते. जागृत मूर्तीतील शक्ती तत्व कुंकवात येतात. नंतर ते कुंकू आपण लावल्याने त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते आणि म्हणूनच पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून प्रत्येकाने ही कुंकुमार्चनची सेवा जी आहे ती आपल्या कुलदेवीची करायची आहे. अतिशय प्रभावी अशी ही सेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.